ही आत्या आहे माझी, समीर आणि बबली बहीण आहे माझी. आणि या लोकांनी बघा पहिलंच केळवण माझं केलंय, छान बनवलं एकदम. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि लास्ट व्लॉग बघून तुम्हाला कळलंच असेल, नुकताच माझा साखरपुडा झाला आणि आता लग्नाची तयारी वगैरे चालू आहे. तर माझ्या आत्याने खास मला आज केळवणासाठी बोलवलं आहे. रविवार आहे आणि मला तर मच्छी वगैरे खूप आवडते. तर मला असं वाटतं आहे की आत्याने काय ना काय मच्छीच आणली असेल माझ्यासाठी. तर आता मी निघतो आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे मी कुठे तयारी करून निघालो तर प्रियलला मॅन्डेटरी खांद्यावर घ्यावंच लागतं उचलून. काय कर पप्पी रे, आजकाल खूप लाजते ती, आता हळूहळू मोठी होते म्हणून. तर मित्रांनो, जातो मी आत्तेकडे वगैरे आणि बघूया आत्तेने काय काय डिशेस बनवलेत माझ्यासाठी, तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. बाय कर, बाय बाय बोल, बाय बोल बोल, बाय बोल. तर मी आता निघालो आहे, बाईकने जातो आहे. ॲक्च्युली माझी बाईक बंद पडली आहे, म्हणजे तिला सर्व्हिसिंगला देतो आहे. आणि माझा मित्र आहे वैभव, त्याला सांगितलं आहे त्याला ड्रॉप कर, तर ते त्याला मी सँटाक्रूजला ड्रॉप करीन आणि तिथून मग ती बाईक घेऊन जाईन त्याची. बाहेर एवढं ऊन आहे ना, खूप मरणाचं ऊन आहे, गरमी चालू झाली आहे. तर बघू आता याच्या पुढे तर काय मला व्हिडिओ काढायला मिळणार नाही, कारण स्वतः बाईक चालवत आहे. तर मी आत्तेकडे पोचल्यावर दाखवेन तुम्हाला कशा प्रकारे केळवण करतात ते. हे बघा, तुम्हाला बोललो, हे बघा ही आत्या आहे माझी, समीर आणि बबली बहीण आहे माझी. आणि या लोकांनी बघा पहिलंच केळवण माझं केलंय, छान बनवलं एकदम. हे तू लिहिलं कुठे तिकडे तिथे बघितलं असं बसायचं, डायरेक्ट वाढूनच ठेवलं का मी एकट्याने जेवायचं नाही, सगळं येईल ना. फुलं आहेत त्याच्यात, असं दे ना. ते ओळून झाले की मग पंकाला तर त्यात तांदूळ अंगावर टाकून त्याचं जेवणच पडतं. ते एवढं कशाला जेवण वाढाय, सगळं तिथे बाजूला असं आहे. तर फायनली पोचलो मी इथे आणि आत्यानी वनी बबलीने सगळी मस्त एकदम सजवलंय. पहिलंच केवळ नवीन एक्सपिरियन्स काहीतरी. मला पण एवढं नव्हतं काय म्हणतात ते पोरं म्हणाले असं असं आता काय फॅशन निघाल्या वेगवेगळ्या. जिलेबी बरोबर हे मस्त लिहिलंय, तुम्हीच लिहिलं असं आता. बबली ने केळीच्या पानावर. अरे कुठे गोड गोड ते जेवणार नाही, असं नको त्याला ठेव ठेव दे. तर बघा मस्त एकदम केळीच्या पानावर वाढलेलं आहे, वेगवेगळ्या डिशेस बनवल्या आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या आत्याने ते कोबीची भाजी, वाटाण्याची भाजी, बटाटा आणि स्वीटमध्ये मिठाई आणि जिलेबी, ही मेथीची भाजी, डाळ, भात आणि नळ्या. आणि तुम्हाला बोललो होतो की मला मच्छी आवडते खूप, म्हणून खास मांदेली, बोंबील आणि वडे, मटण बनवलेलं आहे. थँक्यू आत्या. आत्या, समीर आणि बबली या लोकांनी पूर्ण ही अरेंजमेंट केली आणि खूप छान एकदम वाटलं. पहिल्यांदाच आलो आहे असं, म्हणजे एक्सपिरियन्स खूप छान होता. तर आता मी जेवतो वगैरे आणि आत्याला कॉम्प्लिमेंट देतो कसं बनवलं आहे वगैरे जेवण ते. तर मित्रांनो, दुपारी मी दाखवलं तुम्हाला व्लॉगमध्ये की कसं आत्याने माझ्यासाठी जेवण वगैरे बनवलं होतं केळवणचं. आणि मी जरा आडवा पडलो तर इथेच झोपून गेलो, कारण रात्री पण थोडं लेट झोपलो होतो. तेव्हा आत्या आहे माझी, आत्या खरंच खूप छान जेवण बनवलं होतं केळवणासाठी. आणि पहिलंच केळवण केलं माझ्या आत्याने. आणि साखरपुडा होता 16 फेब्रुवारीला आणि आज 16 मार्चला बरोबर 1 महिन्याने माझं केळवण केलं.
तर मी तुम्हाला फोटोज वगैरे पण दाखवतो ब्लॉगमध्ये की खूप छान फोटो आले आहेत आणि खूप छान जेवण वगैरे बनवलं होतं. तर आता इथे आलो, असंच आडवा पडलो, झोपलो, ते उठलो, बघितलं संध्याकाळचे 7 वाजलेत. आता लगेच पत्रिका पण आणल्यात मी माझ्या लग्नाच्या, आणि माझी पहिलीच पत्रिका मी माझ्या आत्यासाठी आणले. तर ती पत्रिका पण तिला देतो आणि मग घरी जायला निघतो. तर बघा ही पत्रिका आहे माझी, आणि आपलं कोणतंही शुभकार्य असेल तर आपल्याला गणपती बाप्पाशिवाय होत नाही. तेव्हा गणपती बाप्पा प्रिंट केला आहे आणि नाव, आणि मागे निमंत्रकमध्ये सगळे माझे छोटे बंधू आणि समीर ज्याकडे मी आलो आहे, तुम्ही ओळखता याला, आत्याचा मुलगा, यांची नावं लिहिलेली आहे. तुम्ही जर ब्लॉग बघा, तुम्हाला आमंत्रण नसेल तर शनिवार 19 एप्रिल सकाळी 9:49 लग्न आहे माझं, लग्नाला या. तेव्हा तुम्हाला दाखवतो कशी आहे पत्रिका. तर आता मी पत्रिका वगैरे दिली आत्याला आणि आता निघतो इथून. फायनली वाजले 8 वगैरे वाजले, आणि नंतर मग उशीर होईल मला जायला, कारण इथून जोगेश्वरला जायला 1 तास लागतो. तर खूप छान असं म्हणजे केळवण केलं माझं. थँक्यू बबली, या बहिणीने पण खूप मदत केली म्हणजे खूप छान सजवलं होतं. आणि समीर त्यांनी इन्व्हाइट केलं, तर लग्नाला या माझ्या नक्की सगळ्यांनी. आणि हा ब्लॉग वगैरे कसा वाटला ते नक्कीच सांगा. म्हणजे आता इथं केळवण झालं, अजून असे लग्नाचे ब्लॉग वगैरे जसा वेळ मिळेल तसं मी बनवतच जाईन. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.